तो कैसे आप Once more! Once more! Once more! DJ Mahesh. ओके, तर बघू शकता मित्रांनो, फायनली जे इथं आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो होतो. अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आल्यानंतर आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा इंटरफेस तुम्हाला तो काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल. ओके, त्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला शेक इफेक्ट प्रीसेट लिंक आणि बिटमार्क प्रीसेट लिंक या दोन्ही तुम्हाला दिलेले आहेत. तर त्या दोन्ही तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपली ऑडिओ बिटमार्क प्रीसेट लिंक जी आहे तुम्हाला ती काहीशा अशा प्रकारे दिसून येईल. ओके, त्यानंतर इथे बघू शकता जे काही आपले इफेक्ट आहेत ते तुम्हाला इथे मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. तिथे तुम्हाला काही करण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता आपल्या मेन बीट्सवरती यायचं, म्हणजेच 7.40 सेकंदावरती यायचे. तिथे आल्यानंतर इथे सिम्पली प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मी जेवढे काही तुम्हाला महाराजांचे इमेज दिलेले आहेत तर ते तुम्हाला एक एक करून अशा प्रकारे काहीसे ॲड करून घ्यायचे. तर त्यासाठी काय करायचे, सिम्पली आपला कोणते एक महाराजांचा इमेज सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर इथे नेक्स्ट बीट जवळ घेऊन जाऊन त्यानंतर ह्या प्रोसेसने एक्स्ट्रा पार्ट रिमूव्ह करून घ्यायचे. त्यानंतर इथे वरती डिलीटच्या बाजूला 3 डॉटवरती क्लिक करून इथे फिल कंपोजिशन एरियावरती सिलेक्ट करून घ्यायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, त्यानंतर सेकंड इमेजसुद्धा तुम्हाला ह्या प्रोसेसने ॲड करून घ्यायचे. तर आपण सेकंड इमेजसुद्धा ह्या प्रोसेसने ॲड करून घेऊयात. ओके, तर अशा प्रकारे एक एक करून जेवढ्या काही आपल्या व्हिडिओमध्ये बीट्स आहेत त्या बीट्सप्रमाणे तुम्हाला एक एक करून आपले इमेज जे आहेत ते या प्रोसेसने ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी अशा प्रकारे ॲड करून घेतो. तुम्हालासुद्धा मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे ह्या प्रोसेसने महाराजांचे जेवढे काही मी इमेज तुम्हाला दिलेले आहेत तर ते सर्व इमेज तुम्हाला ह्या प्रोसेसने एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी ऑलरेडी आपले जे काही इमेज आहेत तर ते ऑलरेडी ॲड करून घेतलेले आहेत. तुम्हालासुद्धा मी सांगितल्याप्रमाणे आपले सर्व इमेज जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, सर्व इमेज ॲड करून झाल्यानंतर आपल्या व्हिडिओचा इंटरफेस तुम्हाला तो काहीसा अशा प्रकारे बघायला मिळेल. ओके, त्यानंतर सर्व इमेज ॲड करून झाल्यानंतर आपल्या ह्या प्रोजेक्टवरून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, बॅकून जायचं आपल्या शेक इफेक्ट प्रीसेट लिंकला यायचं. ओके, शेक इफेक्ट प्रीसेट लिंकला आल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेट लिंक इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला ती काहीशा अशा प्रकारे दिसून येईल. ओके, त्यानंतर तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करून घ्या. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे बघू शकता शेक इफेक्ट 1 कॉपी करून घेण्यासाठी शेक इफेक्ट 1 इमेजवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इथे इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 3 डॉटवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इथे कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचे, म्हणजे आपला इफेक्ट जो आहे तो कॉपी होऊन जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला सिम्पली आपल्या मेन प्रोजेक्टला यायचे. मेन प्रोजेक्टला आल्यानंतर इथे बघू शकता मेन बीट्स पासून ते तुम्हाला लास्ट एंडपर्यंत जेवढे काही आपले सिंगल बीट्सवाले इमेज असतील तर त्या सर्व सिंगल बीट्सवाल्या इमेजला मला हा इफेक्ट जो तो अशा प्रकारे काहीसा अप्लाय करून घ्यायचा. ओके, तर मी अप्लाय करून घेतो. तर तुम्हाला सिम्पली अप्लाय करून घेण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचे, कोणत्या एक इमेजवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इथे इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे 3 डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. ओके, तर अशा प्रकारे मी लवकरात लवकर जेवढे काही आपल्या व्हिडिओमध्ये सिंगल बीट्सवाल्या इमेज आहेत तर त्या सर्व इमेजला आपला हा इफेक्ट जो तो अप्लाय करून घेतो.
बघू शकता भाऊंनो, फायनली मी अशा प्रकारे शेक इफेक्ट 1 जो तो अप्लाय करून घेतलेले. तुम्हाला सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे आपला शेक इफेक्ट 1 जो तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर शेक इफेक्ट 1 अप्लाय करून झाल्यानंतर आपल्या ह्या प्रोजेक्टवरून तुम्हाला सिम्पली बॅक होऊन जायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रीसेट लिंकला यायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला 2 नंबरचे इफेक्ट सेम प्रोसेसने कॉपी करून घ्यायचे, तर आपण कॉपी करून घेऊया. त्यानंतर आपल्या ह्या प्रोजेक्टवरून बॅक होऊन आपल्या मेन प्रोजेक्ट येऊया. ओके, मेन प्रोजेक्टला आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 डबल बिट्स मिळून जातील, तर त्या दोन्ही डबल बिट्सला आपला हा इफेक्ट जो तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर त्याआधी तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ओके, तर अशा प्रकारे आपला शेक इफेक्ट 2 सुद्धा अप्लाय करून झालेले. त्यानंतर तुम्हाला सिम्पली जिथे आपण फर्स्ट इमेज ॲड केलेले म्हणजेच इथे बघू शकता 7.40 सेकंदावरती यायचे. तिथे आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून एक तुम्हाला सेप इन्सर्ट करून घ्यायचं आहे. सेप इन्सर्ट करून घेतल्यानंतर तो पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण व्हिडिओवरती घेऊन जाऊन इथे टायमरच्या बद्दल हा ऑप्शन मिळून जाईल, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफर या ऑप्शनवरती क्लिक करून ते रिसाईजच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची साईज तुम्हाला पूर्ण व्हिडिओवरती अशा प्रकारे काहीशी वाढवून घ्यायची. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे कलर अँड फिल या ऑप्शनवरती क्लिक करून इथे ऑपिसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे, म्हणजे 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर ही वरची रेषा खाली आणि खालची रेषा जी आहे तुम्हाला ती वरती आणून घ्यायची. ओके, त्यानंतर दोन्ही रेषा ज्या आहेत तुम्हाला ते मधोमध सेंटरला ठेवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे व्हाईट बॉक्सवरती क्लिक करून ते 1st नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची ऑपिसिटी तुम्हाला पूर्णपणे अशा प्रकारे कमी करून घ्यायचे, म्हणजे अशा प्रकारे काहीसा आपला शॅडो तयार होऊन जाईल. ओके, त्यानंतर बघू शकता 7.40 सेकंदावरती पुन्हा एकदा यायचं तुम्हाला. त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून मटेरियलमध्ये एक तुम्हाला PNG प्रोव्हाइड केलेली मी, तर ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून थोडी नॉर्मल मोठी करून घ्यायची आणि त्यानंतर परफेक्टली अशा प्रकारे काहीशी इथे सेट करून घ्यायचे. ओके, सेट करून घेतल्यानंतर ते पूर्ण व्हिडिओवरती घेऊन जाऊन इथे टायमरच्या बद्दल हा ऑप्शन मिळून जाईल, तर त्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला येऊन जायचं. त्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा जो लोगो असेल तर तो अशा प्रकारे काहीसा ॲड करून घ्यायचा. त्यानंतर थोडा मोठा करून घ्यायचा. त्यानंतर इथे परफेक्टली अशा प्रकारे काहीसा सेट करून घ्यायचं. चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. तर चला भाऊंनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.